नमस्कार, माझा इंडिया न्यूज. दलित पॅंथर संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर तीव्र आंदोलन. पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे. अरे पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपी अटक झालाच पाहिजे. आरोपी अटक झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. आयुक्त साहेब होश में आओ. आयुक्त साहेब होश में आओ. निष्क्रिय आयुक्त साहेब होश में आओ. काय सांगाल एकंदरीत आज तुम्ही सीपी ऑफिसवर मोर्चा आणलेला आहे, काय प्रकरण नेमकी? सीपी ऑफिसवर दलित पॅंथरचा मोर्चा आज या ठिकाणी आलेला आहे. खऱ्या अर्थानं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नरगम यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे. पण खऱ्या अर्थानं हा मोर्चा इथं आणायची वेळ या ठिकाणी येत आहे का, तर इथले जे सीपी आहे किंवा पिंपरी चिंचवड या भागातील जे पोलीस प्रशासन आहे हे पूर्ण झोपलेलं आहे. झोपलेलं आहे का झोपेचं सोंग येत आहे, ही खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आम्हाला जाणवत आहे. आणि खऱ्या अर्थानं एका महिलेवरती त्या ठिकाणी अत्याचार होत आहे आणि अत्याचार झालेला असूनही अजूनही त्या ठिकाणी आरोपी तुम्ही अटक करत नाही. मग खऱ्या अर्थानं तुम्ही आरोपींना लपवायचं काम करताय का, तुम्ही आरोपींना शोधतच नाहीत का? खऱ्या अर्थानं महिलांवर जे अन्य अत्याचार होत आहेत ते रोखण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाहीत. आयुक्त साहेबांना निवेदन देतो, त्या ठिकाणी FIR त्या ठिकाणी दाखल होतोय. आज इतके दिवस होऊन देखील या ठिकाणचं पोलीस प्रशासन खऱ्या अर्थानं उन्हाळ्यामध्ये चादर घेऊन झोपलंय का काय, असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय. आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की महाराष्ट्रभर महिलांवरती अत्याचारांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलीस प्रशासन खऱ्या अर्थाने एवढं झोपलेलं असल्यामुळे अत्याचार वाढत आहेत असं मला त्या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय. आणि खऱ्या अर्थानं इथं ज्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे तिथला त्या भागातील पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी करत नाहीत. यांना 4 आरोपी मधला एक आरोपी आजपर्यंत त्या ठिकाणी एकही आरोपी, एक मला वाटतं एक सापडलेला आहे, 3 आरोपी त्या ठिकाणी फरार दाखवत आहेत. मग पोलीस प्रशासन करतंय काय? तुमच्यापर्यंत जर या ठिकाणी एका महिलेला जर तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत तर तुम्ही एक काम करा, ज्या तुम्ही खुर्च्या गरम करतायत त्या खुर्च्या तुम्ही खाली करा. हे या ठिकाणी सीपी साहेबांना या ठिकाणी त्यांच्या गेट पुढे येऊन मी त्या ठिकाणी सांगतोय. आणि संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय. आंदोलन करत्याचा त्या ठिकाणी आवाज तुम्ही दाबायचा प्रयत्न करू नका. एवढंच या तुमच्या लाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी यांना सांगेन. काय वाटतं एकंदरीत जे फरार आरोपी आहेत त्यांना काय पाठबळ मिळते काय? 100% तुम्हाला जर आरोपी सापडत नसतील, यांना पाठबळ मिळत नाही असं का तुम्ही म्हणताय? मिळतंय ना. पोलीस प्रशासन कुठेतरी ढील देतंय त्यांना. 100% वाटतंय. महिलेवरती अन्य अत्याचार झालाय, येऊन तुम्हाला सांगते माझ्यावर बलात्कार झालाय, मला न्याय द्या. तुम्ही तिला न्याय देऊ शकत नाही. तुम्ही खुर्च्या का गरम करताय? इथं खुर्च्या खाली करा. तुम्ही दिलेल्या तुम्ही जो त्यांना पाठबळ देताय त्याच्यामुळे हे आरोपी मोकाट फिरतायत असं मी म्हणतो. न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, पीडितेला न्याय द्या. आरोपीला अटक झालीच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय द्या. नाहीतर खुर्ची खाली करा. नाहीतर खुर्ची खाली करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा निवेदन दिलेलं आरोपीला अटक झालीच पाहिजे. आरोपीला अटक झालीच पाहिजे. आरोपीला अटक करत नाही, आरोपीला अटक करा, विषय संपून जातोय. ही वेळ आली नसती लक्षात घेत आहेत. हे पूर्वीच व्हायला पाहिजे होतं. आरोपीला अटक होणं बंधन करायचं आपल्याला, पण त्याला विलंब लागला. आम्हाला आमचा दोष बदललाय, पण एवढी मोठी गंभीर गोष्ट होत असताना पण आरोपी अटक घेत नाही.
आम्ही पण लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो अशा नका आणि मुलं कोणी पण वाढत लोकशाहीचा अधिकार हेरावून घेऊ नका. आम्ही तुम्हाला कोऑपरेटिव्ह करतो, तुम्ही आम्हाला करा. बहिष्कार करू नका, समोर जाऊ नका. आम्ही त्याच्या अगोदर तुम्हाला 3 दिवसापूर्वी वर्ष येतो तरी भेट नाही आम्हाला इथं. सूचना दिलेल्या असतात तर व्हायला पाहिजे होता. ऐका, एक लक्षात घ्या, पुण्याचे सीपी आमच्या इकडे आहेत. ते सीपी कंटिन्यू 5 मिनिटाला सगळ्यांना भेटतात. अशी इथं कंडिशन आहे, भेटायसाठी वर्ष लागते. म्हणजे आम्ही पाकिस्तानच आहे का? पण इथं बसलो आम्ही का आतंकवादी आहे का टेररिस्ट आहे इथं? समजून घ्या ना. आमचं एवढंच विनंती असतात की तुम्ही आरोपीला अटक करा, आम्ही इथून निघून जातो. तुम्ही त्याला 2 मिनिटात शोधू शकता, तुमच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे. 2 मिनिटात अटक करा, आम्ही इथून निघून जातो. कुठेतरी आम्ही म्हणतो ना, माझी इच्छा पण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा, अण्णाभाऊ साठ्यांचा. दलित पॅंथर जिंदाबाद, दलित पॅंथर जिंदाबाद, हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. न्याय आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचं. सर काय सांगाल, आता जे अट्रॉसिटी आणि बलात्काराचं प्रकरण हे झालेलं त्यामध्ये आरोपीला अटक केलं जात नाही, काय सांगाल या बाबतीत जे आंदोलन करतात? निश्चितच दलित पॅंथरची आजची जी भूमिका आहे ही भूमिका अशी आहे की आरोपीला अटक झाली पाहिजे. गेले पाठीमागच्या महिन्यापासून पीडित जी महिला आहे ही वारंवार पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे आणि अनेक वेळा पोलिसांना सांगून देखील ह्या गुन्ह्यामध्ये विलंब लागला. अतिशय दुर्दैव आहे, शाहू फुले संतांची भूमी आपण पुणे समजलं जातं. अशा ठिकाणी असली गांभीर्यपूर्ण घटना होऊन देखील काही ठिकाणी टाळाटाळ झाली. ठीक आहे, असो चुका असतील कोणाच्या आपण ते पण पण एखादी पीडित महिला आहे तिच्यावर बलात्कार झालाय, मोठा गुन्हा असताना देखील आरोपी अटक होत नाही. दुर्दैव आहे, कारण अॅट्रॉसिटीला 25 दिवस लागले अनुसूचित जाती ऍक्टला त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी. असं का झालं ह्याची SIT आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी कोर्टाला माननीय मोदयांना सांगणार आहे की बाबा जर कायद्यानव्हे 1989च्या ऍक्टला जर एखादा SC STचा फिर्यादी ज्या पोलीस स्टेशनमध्ये जात असतो आणि गुन्हा नोंदवत असतो त्यावेळेस अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार तो गुन्हा होतो. परंतु अशी भूमिका पोलिसांनी मात्र त्या ठिकाणी घेतली नाही. कुठंतरी कुणाची पाठराखण आहे का, कुणाचा पाठिंबा आहे का, अशा प्रकारच्या शंका समाजामध्ये वातावरण तयार झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही CP साहेबांना चिंचवडच्या ठिकाणी भेटण्यासाठी आलो आहे की आरोपींना अटक का होत नाही, का नाही झाली, या संदर्भात आमची आता बैठक पार पडेल. जशी बैठक पार पडेल आपल्याला पत्रकार मोदयांना त्या संदर्भातल्या सूचना किंवा माहिती आम्ही तुम्हाला देऊ. यामधील जो आरोपी आहे तो एका आमदाराच्या जवळचा आहे असं सांगितलं जाते. हा, निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळीक असणारा अभिमन्यू पवार हा त्यांच्या संपर्कात आहे आणि गेले पाठीमागचे काही दिवस त्या महिलेवर तो प्रेशराईज करायचा की माझे संबंध आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी आहेत आणि त्यांचा आणि एक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीक आहे आणि माझं काय कोण बिघडणार नाही असं या प्रकारचं प्रेशर त्या महिलेला होत होतं. गृह खात्याकडनं आपल्या पोलीस आयुक्तावर काही दबाव आहे अटक करण्यासाठी असं वाटतंय का काही? नाही, असं तर आपण सांगू शकत नाही. आपण त्या मागणीसाठी झालं की अटक व्हावी. आता CP साहेबांशी भेटलं आपल्याला त्या संदर्भात क्लिअर कळेल. असं आपल्याला प्रत्यारोप करता येणार नाही, पण निश्चित CP साहेब आपल्याला न्याय देतील. आम्ही तुमची भेट करतो, आपण 2-3 प्रतिनिधी घेऊ. चला एवढी मोठी बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतोय तर तिथले जे वरिष्ठ अधिकारी ACP साहेब आहेत ते झोपलेत का पैसे घेऊन त्यांचं तोंड दाबण्यात आलेलं आहे हे पण विचारलं पाहिजे. एका महिलेवर वर्षानुवर्ष अत्याचार होतोय किंवा जे काही आता गुन्हा रजिस्टर झालाय जो गुन्हा सांगतोय की कलम सांगतोय की त्याला तात्काळ अटक करण्यात यावी. जे काही केस आहे 3 महिन्यापर्यंत चालती तोपर्यंत त्याची चौकशी व्हावी. तर यांनी आरोपी मोकाट सोडले का किती रुपये घेतले याचा खुलासा करावा. कारण आज सर्वांना माहिती आहे की पोलीस खातं भ्रष्ट आहे. त्याचे म्हणत नाही सगळे अधिकारी तसे आहेत, चांगले अधिकारी न्याय देणारे अधिकारी आहेत. पोलीस स्त्रियांच्या बाजूने उभे असतात, पण याच्या एवढा मोठा प्रसंग घडतोय का आतापर्यंत दाबला गेलाय त्याचं उत्तर द्यावं. आणि जोपर्यंत आरोपी अटक होत आहेत इथल्या महिला आणि आम्ही कुणी जाणार नाही. पोलिसांना माहिती आहे आरोपी कुठे आहेत, ते 2 मिनिटं जाणून अटक करू शकतात, ही ताकद आहे. महिलेच्या जीविताला काही धोका आहे का? हो हो 100% धोका आहे. कारण हे जे आंदोलनाची लागतोर आहेत आणि भाजपचं सरकार आहे म्हटलं कोणाला सांगायची गरज नाही. ते रातोरात गायब करतात.
रातोरात मारून टाकतात, ऍक्सिडेंट दाखवतात. आमच्या जर महिलेचा ऍक्सिडेंट किंवा आकस्मिक मृत्यू किंवा फाशी घेऊन असं काय घडलं तर हेच कोणी आरोपी असतात आणि जे काही लागेल दोरे असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. साहेब, मी कळकळीची विनंती करतो मीडियाला, तुम्हीच आमचे न्याय देवतात. आमचा पोलिसावरचा भरोसा उडलेला आहे. आज तगात आम्ही 3 दिवसापूर्वी इथं का निवेदन दिलं. भरोसा उडण्याचं कारण काय? 3 दिवसापूर्वी आम्ही यांना भेट घेतली शिष्टमंडळाने आमचे. साहेब, एवढा मोठा गुन्हा घडलाय तुमच्या एरियात, तुम्ही प्रशासनानं जागा करावं. पण पोलीस प्रशासन काय झोपलंय, काय कळतच नाहीये. तुम्ही आमदाराला घाबरताय. अरे संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय, भोंगळ करून मारू शकता. आज पाकिट मारायला भोंगळ करून मारताय, गुडघ्यावर नाचवताय. बलात्कारची केस झाली, आज किती तो खराबचं मॅटर आहे. हा, एवढे मोठे मॅटर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करताय साहेब. अहो, महिला आहे ती आणि सुशिक्षित महिलेवर अन्याय अत्याचार झालेला आहे. हा, आज जर त्यांच्या कोणाच्या नातेवाईकावर झालं ना, रातोरात पोलिस गोळ्या घालून मारतील. आमचं म्हणणं आहे की त्या महिलेला न्याय द्यावा आणि तिला संरक्षण द्यावं, कारण मला माहिती आहे त्या महिलेच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. साहेब, तुम्ही सर्व मीडियावाल्यांनी खूप न्याय द्यावा. ती महिला 1.5 वर्षापासून तडफडत होती न्यायासाठी आणि अजूनही नाहीये. अजून आरोपी फरार ठेवल्यात. गुन्हा दाखल व्हायला किती वेळ झाला, म्हणजे विलंब किती वेळ झाला? साहेब, किती वर्ष? गुन्हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्यासाठी 25 दिवस लागले आणि जो रेप केस आहे त्या रेप केसच्या संदर्भामध्ये आरोपींनी त्या महिलेला आमिष दाखवलं होतं की लग्न करतो. त्या संबंधातले एव्हिडन्स देखील पोलिसांना मिळालेले आहेत आणि खोटं बोलून तिच्याकडनं काय पैसे पण उकळलेले आहेत आणि त्या गुन्ह्यासंदर्भात काळेवाडी पोलीस चौकी ठिकाणी NC देखील दाखल आहे की याच्यावर आरोपीवर गुन्हा दाखल करा. त्याच्यामध्ये 1 महिन्याचा विलंब लागलेला आहे. काय हा विलंब का लागला, काय कारण असू शकतं? हेच की राजकीय वर्दस्त असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडल्यात असं आम्हाला वाटते. म्हणून CPला आम्ही गृहमंत्र्याच्या जर घरामध्ये जर घडलं असतं तर त्यांनी काय केलं? झोपले असते का? एका मिनिटात पोलिसांनी शोधून आणली. पंचायत अधिकाऱ्याची तुम्ही वाचली बातमी, एका मिनिटात पण साहेबांची भेटती आणि त्या आरोपीवर बलात्कार करून अॅट्रॉसिटी दाखल होऊन जर आरोपी फिरतात, हे कुठला न्याय साहेब? म्हणजे तुम्ही पैशावाल्याच्या बाजूने, गरीबाच्या बाजूने गरीबाच्या महिन्याच्या बाजूने कोणी नाही. महिलांच्या बाजूने तर कोणच नाही. आता हे बघून तर आम्हाला असं वाटतं सर आमचा जीव धोक्यात झाला. महिलांच्या बाजूला कुणीही नाही. म्हणजे आता आम्ही यांच्यावर भरोसा करायचा का नाही करायचं? कुणावर न्याय कोण घेऊन देणार आम्हाला? पोलिसाकडेच येतो ना न्याय घ्यायला. मग यांनी असं केल्यावर मग महिला काय करणार बाकीच्या? म्हणजे आम्हाला पण आमचा जीव वाटते ना कुठेतरी धोक्यात आहे. कुठलीही महिला सुरक्षित नाही असंच आम्हाला वाटतं आता सध्याला तर. एक महिना हे जर मोठं असतं तर तिथं लेक्चरांनी सगळं हे केलं असतं. तातडीने त्यांनी लगेच गोळा करून माणसं बोलवून हे भाऊ बोलतात काय लगेच बोलून दिली. काय बोलून दिली? कायच महत्व आहे. पण बाईच्या जीवाचं महत्व नाही का तुम्हाला? दिवस गुन्हे वाढत चालल्यात, बलात्कार वाढत चालल्यात. तर या चौकीवाल्याचं करायचं काय? खाली डोकावर पाय. या चौकीवाल्याचं करायचं काय? खाली डोकावर पाय. अत्याचार किती वाचतोय? अत्याचार असतोय किती? शाळेवर पण व्हायला लागलाय, त्यांच्यावर व्हायला लागलाय, लहानावर व्हायला लागलाय, गाड्यावर सुद्धा अत्याचार व्हायला लागलाय. इतकं प्रेम वाढलं तर यांना कळना झालंय. आम्हाला तर असं वाटतंय आता बस अजून काही नाही. काय महत्व घेणार नाही. जास्ती आजी बाहेर वा 1012 कंप्लेंट देऊन आलेले. काय पण घडलं कुणाचं तर प्रत्येक टाकू का आतमध्ये, टाकू का आतमध्ये, त्यांच्या टाकू का गुन्हा दाखल करतात. बरोबर पिडलं तर गुडघ्यावर नाचवतात. गुडघ्यावर नाचवतात, हे करतात, बांधून नेतात, वरात काढतात, वरात काढतात, त्याची उघडी मारते, तोंडाला काढायला लावून आणि परत करण्याला झाकतात का? इथं याच विषय नाही की इतके दारूचे धंदे चालू आहे. आदेश आहे बंद करण्याचा, पण आता तुम्हाला जर घेऊन गेलो साहेब इथल्या एरियात, की पोलीस प्रशासनावरती, म्हणजे आपण म्हणतो जे वरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांचं नाही म्हणत, जे काही जे खालचे जे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय.
प्रत्येक जणाचे हप्ते असते वेगवेगळा हप्ता घेऊन की दुसऱ्याचा पाकला मग त्याला घरी वाढायला लागले सगळं एकला बाजार वाढायला लागलाय मला सांगायचं तात्पर्य काय की एवढ्या मोठ्या केसमध्ये यांनी पैसे घेऊन हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज तगात अटक केलेला आहे. 3 दिवसापूर्वी आपण यांना निवेदन दिलं होतं. चालू आहे पगार पण चालू आहे वर कमाई पण चालू आहे 10 फ्लॅट घेतलेत तर आमचं पत्र या पुणे शहरामध्ये या पुणे शहर या भारतामध्ये ना शिक्षणाचे माहेरघर म्हणले जातात आणि या शहरामध्ये अनेक 2 नंबर धंदे अनेक ड्रग्ज माफी बिफी सगळं भरपूर चालू आहे. पण हे पोलीस प्रशासन काय करताय काय आता ही जी पीडित महिलावर जे अन्याय झाले ती जे अन्याय झालेली ती एखाद्या गृहमंत्र्याच्या घरामध्ये जर असं तर प्रकरण जर घडलं असतं तर ही यंत्रणा तुम्ही असं ठेवली असते का इथं आमच्या समोर हे गरीब असतात बांधण्यासाठी आम्ही इथं आलोय. आणि या सीपी साहेबाला पोलीस निरीक्षक जर काय ते घाण केलं असेल पण वरिष्ठ लोकांना आम्ही निवेदन त्याला गांभीर्यच नाहीये. बलात्कार झालेला एवढं मोठं त्याची गुन्हा नोंद नाही काहीच नाही गुन्हा डायरेक्ट नोंद असून आमचं करत नाहीये. इथं पोलीस प्रशासन सगळं कमांडर लोक घेऊन थांबतात ही आम्ही काय आतंकवादी आहे काही सगळे एवढे मोठे पैसे खाल्ला कुठलं तरी लाठीधारी घेऊन आल्या तसंच तिकडे नाही का आरोपींना पकडायला. माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे.